प्रापंचिक आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे मार्ग एकत्रित कसे घेऊन चालता येईल? वारकरी संप्रदायाचे हे सर्वात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे भक्तीने धरल्या हाती, मागे ज्ञान वैराग्य येते. जर आपण पाहिलं की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टीची संतांनी पहिल्यापासून सांगत ठेवलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामधली जी भक्ती परंपरा आहे, ही अत्यंत विकसित म्हणा किंवा अत्यंत विशेष म्हणा, ती संतांमुळे झालेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर अन्य ठिकाणी जी काही भक्ती केली जाते, त्याला ऐश्वर्याची जोड दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी भगवंताला अन्य प्रकारचे भोग पाहिजे, त्या ठिकाणी भगवंताला अन्य प्रकारची सजावट, दागिने हे पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र पाहिजे आणि त्याचबरोबर जो काही भक्त आहे त्या भक्ताचेही मग वेगवेगळे वस्त्र म्हणा, अलंकार म्हणा, संपत्ती म्हणा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याला ऐश्वर्य भक्ती म्हटलेलं आहे. आणि त्या ऐश्वर्य भक्तीमध्ये प्रत्येक भक्ताकडं ह्या सगळ्या गोष्टी असतील, देवासाठी करायला असतील किंवा स्वतःसाठी तरी असतील असं नाही. काही भक्त हे दुबळे आहेत, काही काही भक्त हे त्यांच्याकडं दारिद्र्य असल्यामुळं, गरिबी असल्यामुळं ते त्या गोष्टी करू शकणार नाही. मग त्यांनी भक्ती करायची का नाही करायची? हाही प्रश्न आहे ना. पण संतांनी त्याला सगळ्यात साधं सोपं पर्याय काढला की त्या भक्तीला वैराग्य भक्ती म्हटले. वैराग्य भक्ती का? कारण की आमच्या भगवंताला काहीच लागत नाही. आमच्या भगवंताला फक्त तुळशीपत्र जरी दिलं तरी ते काय अत्यंत भगवंताला प्रिय आहे. भगवंताला तेवढंच खूप पुरेसं झालं. आणि त्यामुळं आणि स्वतः जो काही भक्त आहे त्यांनी आपण जसं म्हणतो की आपला वारकरी जो भक्त आहे अत्यंत भोळा भाबडा आहे. भोळा भाबडा म्हणजे तो अज्ञानी असं नाही. भोळा भाबडा असा की त्याच्या भक्तीमध्ये जरी कोणत्या गोष्टी पुरेशा जरी नसल्या, म्हणजे त्याच्याकडे कोणते भोग जरी नसले आणि कोणते भगवंताला देण्यासाठी कोणतेही अलंकार जरी नसले, तरी त्याची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. ती कशी की तो जो काही वारकरी आहे त्याचे जे पांढरे वस्त्र ते मुळातच ते वैराग्य प्रधान आहेत. त्याच्या कपाळावरचा बुक्का हा भक्ती प्रधान आहे. त्याच्या कपाळावरती असलेला भगवा गंध हा त्याग प्रधान आहे. आणि जे काही गोपीचंदन आहे, ज्या गोपिकांनी भक्ती केलेली आहे त्यांच्या पायाची धूळ म्हणजे ते गोपीचंदन आहे. आणि अशा हा पोशाख आणि हे सगळे गंध म्हणा, त्याच्या मुद्रा म्हणा, ह्या सगळ्या असल्यामुळं ते एकच आपल्याला सांगतं, रिप्रेझेंट करतं की ही जी काही भक्ती आहे ही वैराग्य प्रधान आहे. ह्याच्यामध्ये तुळशी माळ्याला महत्व आहे, ना कोणत्या अन्य धाग्या दोऱ्याला महत्व आहे. फक्त तुळशी माळा आहे, ती भगवंताला प्रिय म्हणून तो भक्त घालतोय. जसं एखादा स्त्री आपल्या पतीच्या नावाचं मंगळसूत्र घालते, तसंच आमचा वारकरी हा पांडुरंग परमात्म्याच्या नावाची माळ ही गळ्यामध्ये घालतो. आणि ज्यावेळेस तो माळ घालतो तो त्यावेळेस वारकरी बनतो. एवढी साधी सोपी कन्सेप्ट ही संतांनी निर्माण केली आणि त्यामुळेच आपले जे सगळे काही सर्वसामान्य जे आहेत, अज्ञानी आहेत, असे सगळे लोकांपर्यंत हे ज्ञान, ही भक्ती नवे नवे जी आपला धर्मग्रंथ म्हणून आपण जी गीता म्हणतो, तीच ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतनं ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी त्यांच्यापर्यंत पोहोचली. जे आपले वेद आहेत, चहुवेदाचे केले विवरण, अर्थही घन करून या. जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही वेदांवरती जे काही भाष्य केलं किंवा वेदांवरतीच जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही अभंग लिहिले, ते अभंग हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले. आमच्या नाथ महाराजांनी एकादशी स्कंदावरती जे काही टीका केली किंवा जे काही लिखाण केलं त्यालाच आपण एकनाथी भागवत म्हणतो. मग नाथ महाराजांचं भावार्थ रामायण असन, अनेक अभंग असतील, नामदेवरायांचे गाथा असन, अनेक संतांचे अभंग ओव्या असतील, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचं हे सर्वात साधं सोपं उदाहरण जर आपण पाहिलं तर हे संतांनी त्यावेळेस निर्माण केलं. ही त्यावेळेसची सर्वात मोठी एक मीडिया आपण अभंग ओव्यांची होती असं म्हटलं तरी काही हरकत नाही.